सध्या भाजपचे नेते आशिष शेलार बोलतात, आपण थेट जाऊया। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, संपूर्ण निकालाचं वाचन आणि माहिती अजूनही संपूर्णपणे आमच्याकडे आलेली नाही। सर्वंकष प्रतिक्रिया संपूर्ण जजमेंट वाचल्यावरच देणं हे सोयीचं ठरेल आणि तशी प्रतिक्रिया आमच्याकडून संपूर्ण जजमेंटच्या वाचनानंतर आम्ही देऊच। पण जी प्राथमिक माहिती सोशल मीडिया, विविध वेबसाईट, काही ॲप्स आणि सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर त्या ठिकाणी सोशल मीडियावर माहिती देणारे काही ट्विटर या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे, त्या माहितीच्या आधारावर एवढं नक्की सांगता येईल की मराठा समाजाला सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या गटामध्ये घेऊन नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मिळवून दिले, त्या आरक्षण आणि आरक्षणाचे फायदे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवण्यामध्ये आताच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला सपशेल अपयश आलेलं आहे। खऱ्या अर्थाने नीट आपण जर अभ्यास केला तर लक्षात असं येईल की इंदिरा साहनींच्या लार्जर बेंचच्या जजमेंटने एक्सेप्शनल परिस्थितीमध्ये 50% वर आरक्षण देण्याची मुभा सुविधा आणि त्याबद्दलचा कायदा करण्याचा अधिकार हा एक्सेप्शनल असाधारण परिस्थितीमध्ये येऊ शकतो, हे जजमेंट त्यातलं क्लिअर होतं। आणि त्या आधारावरच देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली। त्या मागासवर्ग आयोगासमोर जो क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्स, जो मराठ्यांना त्या ठिकाणी सबळ आरक्षण देण्यासाठीचा असणारा पूर्वाभ्यास, यासाठी व्यावसायिक प्रोफेशनल, काही NGO आणि सर्वसाधारणपणे सर्व राज्यातील समाजाकडून, संस्थांकडून, संघटनांकडून, मराठा संघटनांकडून क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्स जमा करण्याचा संपूर्ण अभ्यास, पूर्वाभ्यास हा फडणवीस सरकारच्या काळातच झाला। आमच्या मनात पाल तेव्हाच चुकचुकली होती की त्यावेळेला विरोधी पक्षात असणारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या पूर्व इतिहास आणि पूर्व अभ्यास करणाऱ्या ज्या संस्थांना काम दिलं, त्याचा सुद्धा विरोध त्यावेळेला करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस होते। आणि ज्या पायावर, ज्या अभ्यासाच्या पायावर संपूर्णपणे ही केस 50% वर जाण्याची मुभा देणारी होती, त्या अभ्यासाला, पूर्व अभ्यासाच्या कामाला थड लावण्याचं काम त्याही वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीने केलं होतं। त्यानंतर मागासवर्गीय आयोगाची आपण स्थापना केली, गायकवाड कमिशन केलं। त्या कमिशनला सुद्धा कामामध्ये काम चालू असताना आणि निर्णयाप्रत येण्याआधी वारंवार राज्यभरात विविध ठिकाणी त्याच्या विरोधात भूमिका आणि भाषणं घेण्याचं काम सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने त्यावेळेला विरोधी पक्षात केलं होतं। मी हे यासाठी सांगतोय, या दोन पूर्व अभ्यासावर आणि कमिशनच्या रिपोर्टवर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कायदा आला, कायदा मांडला फडणवीस सरकारने, तो सर्वसंमतीने मंजूर झाला। मुंबई उच्च न्यायालयात त्याला ज्या वेळेला चॅलेंज करण्यात आलं, त्या मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा तत्कालीन फडणवीस सरकारने त्यातली एक्सेप्शनल असाधारण परिस्थिती मांडली, आरक्षणातना मिळणारे फायदे टिकवले आणि कमिशन आणि पूर्व अभ्यासाचा क्वांटिफायबल डाटा आणि हिस्टॉरिकल रेफरन्सचा अभ्यास
हा हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये एका अर्थाने त्याला म्हणू शकू आपण की मान्यता मिळवली. मग जे काम इतक्या वर्षाने परिपूर्ण करून हायकोर्टापर्यंत आणल्यानंतर सत्ता परिवर्तन झालं आणि मग आम्ही काय पाहिलं, तर आम्ही हे पाहिलं की सुप्रीम कोर्टामध्ये वेळेत वकील पोचत नाही आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या वतीने मराठा समन्वयक संघटना, मराठा मोर्चाच्या विविध संघटना यांच्याशी चर्चा होत नाहीये, विरोधी पक्षाशी चर्चा होत नाहीये, वकिलांच्या बैठका आधी पूर्वतयारीसाठी होत नाहीयेत. आणि मग ज्यांनी या पूर्व अभ्यासाला आणि गायकवाड कमिशनला अगोदर विरोध केला होता ते सत्तेत आल्यावर या गायकवाड कमिशन आणि पूर्व अभ्यासाचं समर्थन करणं ही मराठा समाजाची अपेक्षा होती. मराठा समाजाच्या त्या अपेक्षेला योग्य पद्धतीने काम न करता थड लावण्याचं काम आणि अशा पद्धतीच्या भूमिका आणि वर्तणूक हे त्या ठिकाणी महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने घेण्यात आल्याची भीती मराठा समाजाच्या मनात तेव्हापासून आहे. आणि मग आज आपण पाहिलं या निवाड्यामध्ये दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की गायकवाड कमिशन आणि मुंबई उच्च न्यायालयाने ज्या भूमिका मान्य केल्या त्या भूमिकांवर सुप्रीम कोर्टाने मोहर उठवली नाही. दोन गोष्टी मला या ठिकाणी अजून स्पष्ट करायच्या आहेत. भारतीय संविधानाच्या 102व्या अमेंडमेंटनुसार नॅशनल बॅकवर्ड कमिशन चं जे काम देशातील किंवा अन्य राज्यातील ओबीसी च्या बद्दल सेंट्रल लिस्टमध्ये त्यांचं नाव येण्याबद्दलचा अधिकार असलेला 102 व संविधानाची अमेंडमेंट ही टिकवली पाहिजे, ही भूमिका के वेणुगोपाल ॲडव्होकेट जनरल यांनी घेतली. आणि म्हणून 102व्या संविधानाच्या अमेंडमेंटला कुठेही नख लागल्याचं दिसत नाही. संपूर्ण जजमेंट आपण वाचूच. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी केंद्र सरकारच्या वतीने सुद्धा या 5 बेंचच्या समोर मराठा कोटा आरक्षणाबद्दलचे फायदे टिकवले गेले पाहिजेत हीच भूमिका मांडली. तिसरा मुद्दा, इंदिरा साहनी च्या लार्जर बेंचच्या जजमेंटनुसार आरक्षण 50% वर असाधारण एक्सेप्शनल परिस्थितीत जाऊ शकतं, तो अधिकार आहे. या लार्जर बेंचच्या जजमेंट बाबत सुप्रीम कोर्टाने कुठेही त्याच्यावर भाष्य करून किंवा त्याच्या विरोधात भाष्य केल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे तेही अधिकार अबाधित राहिलेले आहेत. आणि त्यामुळे केंद्राने आपली भूमिका ठेवली. फडणवीस सरकारने जे केलं ती मेहनत, तो पूर्वाभ्यास आणि गायकवाड कमिशनचा रिपोर्ट याला पाण्यात घालण्याचं काम आताच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलंय. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला विनंती करतो, अजूनही हा विषय कुठल्याही अहंकाराचा नाही. सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असलेल्या आमच्या मराठा बंधू भगिनींना सुद्धा, युवकांना त्यामध्ये आरक्षणाचे फायदे हे मिळाले पाहिजेत. भारतीय जनता पार्टी तुम्हाला विनंती करते, अजूनही तुम्ही राज्यात सत्तेमध्ये आहात, विरोधी पक्ष म्हणून आम्ही या मराठा समाजाला अजूनही आरक्षणाचे फायदे मिळवण्यासाठी जर एखादी भूमिका, कायदा प्रस्तावित राज्य सरकार करणार असेल, किंबहुना त्यांनी करावा, फायदे मिळवून देण्याची भूमिका घ्यावी. आणि त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन असेल. हे फायदे आणि आरक्षण अन्य कुठल्याही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला नख न लावता करावं, ही आमची त्यांना विनंती आहे. आणि अजूनही मराठा समाजाला त्यातले फायदे मिळण्याच्या साठी सरकारच्या बरोबर राहण्याची आमची भूमिका आहे.
हे खरं आहे की ज्या वेळेला हे आरक्षण आणि आरक्षणाचा कायदा देवेंद्र फडणवीस सरकारने आणला त्यावेळेला हा सुप्रीम कोर्टापर्यंत टिकवूच या भूमिकेने आम्ही भूमिका घेतल्या होत्या। याचं कारण या अगोदर ज्या वेळेला मराठा आरक्षण तत्कालीन काँग्रेसच्या सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं होतं त्यावेळेला पूर्व अभ्यासाची कुठली समिती नव्हती, मागासवर्गीय आयोग अस्तित्वात नव्हता, मागासवर्गीय आयोगाने असा कुठलाही रिपोर्ट रॅटिफाय केला नव्हता। केवळ समाजाला धुळफेक करण्यासाठी एक समिती बनवून ज्या समितीला कायद्याचा आणि संविधानाचा संपूर्ण अधिकार आणि त्याला असलेली कर्तव्य नसताना सुद्धा त्या समितीच्या केवळ आधारावर निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आरक्षण दिलं होतं आणि त्यामुळे ते उच्च न्यायालयात टिकलं नव्हतं। पण फडणवीस सरकारने केलेला पूर्वाभ्यास, त्यासाठी केलेल्या समित्या, त्यासाठीचे NGO आणि गायकवाड कमिशन हे मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, ते सर्वोच्च न्यायालयात सुद्धा टिकलं असतं। पण उच्च न्यायालयात जे टिकलं ते सर्वोच्च न्यायालयात मांडण्यामध्ये संपूर्ण जोर लागला असंच चित्र नाही आहे आणि दुर्दैवाने त्या चित्राला त्याला जबाबदार हे आताचं महाराष्ट्र विकास आघाडीचं ठाकरे सरकार आहे आणि म्हणून ते आपला पळ यातून काढू शकत नाही। नंबर 1, आमची सरकारला विनंती आहे, OBC SC ST अन्य कुठल्याही आरक्षणाला नख न लावता जसा फडणवीस सरकारने निर्णय घेतला तसा आजही सुप्रीम कोर्टाच्या या जजमेंटमध्ये केंद्राने भूमिका घेतल्यामुळे, पुन्हा सांगतो केंद्राने भूमिका घेतल्यामुळे संविधानाचं 102 व अमेंडमेंट आणि इंदिरा साहनी जजमेंटला रिव्हिजिट करण्याची गरज नाही हे स्पष्ट असल्यामुळे आजही मराठ्यांना आरक्षण किंवा आरक्षणाचे फायदे हे ठाकरे सरकारने द्यावेत। त्यासाठी सर्व संबंधित कायदेशीर एक्सपर्ट बरोबर बसावं, सर्व पक्षीय, सर्व समाज, सर्व समाजाच्या संघटना यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि हे फायद्याने आरक्षण मिळवण्याची आजही भूमिका घ्यायला कुठलीही अडचण राज्य सरकारला नाही। राज्याने तो निर्णय घ्यावा। भारतीय जनता पार्टी असा निर्णय घेतला तर त्याचं स्वागत आणि समर्थन करेल। सर, प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आता मराठा आरक्षण आता पूर्णपणे लांबणीवर गेल्याचं दिसतंय, सुप्रीम कोर्टानेच कायदा रद्द केलेला आहे, पुन्हा पदवी कालावधी लागू शकतोय, मराठी नेतेही अनेक संघटनेचे म्हणत आहेत, तर आता मराठा संघटनेमध्ये पुन्हा उद्रेक होऊ नये हा एक मोठा प्रश्न आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आणि दुसरं कारण का आता पुन्हा एवढी सगळं आयोग नेमल्यानंतर एवढी चर्चा झाल्यानंतर रद्द झालेलं आहे, तर पुन्हा कायद्याचा कक्षेत आणून आरक्षण देणं केवढं मोठं कष्टाचं काम असणार? खरं तर जे आरक्षण या सगळ्या कायदेशीर टप्प्यांना पार करून सकारात्मक कायद्याच्या कक्षेमध्ये बसून अगदी उच्च न्यायालयापर्यंत टिकवलं, ते सुप्रीम कोर्टापर्यंत नीट मांडलं असतं तर कदाचित तेच सोयीचं झालं असतं। कारण या वेळेला अजून एक जास्त चांगली गोष्ट घडली ती म्हणजे केंद्र सरकारने सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या मराठा कोट्याच्या आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आणि म्हणून या सगळ्या वेळेला वाचवण्याचं काम योग्य जर प्लीडिंग सुप्रीम कोर्टासमोर झालं असतं असं आमचं मत आहे तर बरं झालं असतं। पण आता पुन्हा या कार्यकक्षेत आणून देण्यासाठीचा दिरंगाई लागू नये म्हणून तातडीने राज्य सरकारने पावलं उचलावीत असं आमचं म्हणणं आहे। सुप्रीम कोर्ट के फैसले पे बीजेपी किस तरीके से देखती है इस पूरे फैसले को? आपको लॉयर है तो किस तरीके से एनालाइज कर रहे हैं इस फैसले को? भाजपा की आगे की भूमिका क्या होगी? सर, कोर्ट ने ये भी कहा है कि जो ये आपात स्थिति नहीं थी कि गायकवाड़ समिति ने जो अपना रिपोर्ट दिया उसमें आपात स्थिति का जो जिक्र किया है वो कानून के मुताबिक नहीं है, इसलिए फैसले को रद्द कर दिया है। आज जो सुप्रीम कोर्ट का फैसला मराठा आरक्षण से संबंधित आया है वो पूरा पढ़ने का मौका अभी तक हमें नहीं मिला। अच्छा ये होता कि अगर हम पूरा जजमेंट पढ़ने के बाद उसकी प्रतिक्रिया देते तो सभी बिंदुओं के ऊपर स्पष्टता लाने में और अच्छी बात होती, ऐसा हमारा मानना है। लेकिन जो जानकारी सुप्रीम कोर्ट के जजमेंट को जनता तक पहुंचाने वाले अलग अलग सोशल मीडिया प्लेटफॉर्म के तहत मिली है और उस आधार पर जो पढ़ा है उसके आधार पर मैं मेरा वक्तव्य रख रहा हूं
और इसमें एक बात स्पष्ट दिखाई पड़ती है कि जो आरक्षण भारतीय जनता पार्टी के देवेंद्र फडणवीस सरकार ने मराठा समाज को सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास इस गट में, इस क्राइटेरिया में हो सकता है इस प्रकार का करने का निर्णय किया, उसके लिए कमीशन यानी सोशल मागास वर्गीय आयोग की निर्मित की और उसके पहले आयोग के सामने जो रिपोर्ट मराठा समाज के लोगों को सोशली इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास में गिना जा सकता है, गिनना चाहिए, उसके लिए क्वांटिफाइबल डाटा और हिस्टोरिकल रेफरेंस कलेक्ट करने के लिए प्रोफेशनल एजेंसी, कोई एनजीओ और संस्था और संपूर्ण राज्य के जनता से विविध संगठनों के माध्यम से इकट्ठा करने के बाद वो वॉल्यूमिनस रिपोर्ट बनाया। फडणवीस सरकार ने उस वॉल्यूमिनस रिपोर्ट का रेटिफिकेशन कमीशन के सामने अलग अलग विटनेसों ने अपनी साक्ष्य देने के बाद तर मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये राज्य सरकार कमी पडलेलं आहे, परिस्थिती अपवादात्मक आहे हे सिद्ध करण्यामध्येही राज्य सरकार कमी पडल्यामुळे आज मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही। परंतु हा विषय अहंकाराचा नाही, जर सरकारने त्यांच्या अखत्यारीमध्ये एखादा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या वतीने आशिष शेलार यांनी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।